एवढं या ज्या आपल्या या पवित्र भूमीमध्ये जे अवैध धंदे सुरू करणारे धंदे सुरू आहेत, त्याला पाठबळ देणारे लोक आहेत, त्यासाठी या ठिकाणी काही ते व्यवस्थेचा वापर होतो, जागेचा वापर होतो, हॉटेलचा वापर होतो. मला तर मी रोज नागरिकांशी बोलतो, मी वाट पाहतो कोण मला एकदा कळवेल तरी तिथं अवैध धंदे चालतात, तिथं अशा प्रकारचे व्यवसाय चालतात की समाजाला काळ्या फासणारे आहेत. जो तो म्हणतो माझ्या पुरता आहे, माझं व्यवस्थित चाललेलं आहे. उद्या तुमच्या घरापर्यंत आलं तर काय करणार तुम्ही? आज तुम्हाला बरं दिसत. आज आपल्याला शिर्डी शहर ही बाबांची नगरी भयमुक्त करायचीच आहे. पण या सगळ्या अवैध धंद्यातून आमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य जे आम्हाला सातत्यानं चिंता करणारी बाब आहे, येणारी पिढी सुद्धा चिंतामुक्त करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांनी करायचं. मी 100% तुमच्या बरोबर आहे. आपण कोणाला अशा व्यवसाय अशा भानगडी करणार भानगड खोड लोकांना आपण कधी पाठीची घालत नाही.